महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना संपवण्याची भाषा करत भाजपाच महाराष्ट्रातून हद्दपार झाला आहे। भाजपाचा जगात एक नंबरचा पक्ष बनवणाऱ्या पक्षाला महाराष्ट्रात सिंगल डिजिट म्हणजेच 2 आकडे सुद्धा गाठले नाहीत। त्यांनी एक अंकीचं सत्ता मिळवण्याचे प्रयत्न केले। नेमकं काय झालंय ते सविस्तर बघूया। देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 2.5 वर्षात केलेलं नीच राजकारण, उद्धव ठाकरे यांची फोडलेली शिवसेना, अजित पवार यांना राष्ट्रवादीपासून तोडलेलं आणि त्यांना पक्षचिन्ह दिलेलं, त्यावर 84 वर्षाचे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे यांनी जबरदस्त परफॉर्मन्स करत भाजपाला महाराष्ट्रातूनच हद्दपार केला आहे। त्यावर काल पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मला पदातून मुक्त करावं अशी वल्गना केली। त्यावर भाजपा उद्धव ठाकरे आणि पवारांना संपवता संपवता स्वतःच संपली आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे पुन्हा एकदा राजकारणातले किंगमेकर म्हणून महाराष्ट्रात उदयास आले। या जोडगोळीने मोठे मोठे मंत्री पाडले। पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, सुभाष भामरे तसेच विखे यांचा सुद्धा पराभव केला। मोठमोठे शत्रूसुद्धा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी नामोनिशान मिटवून टाकलं। त्यामुळे राज्यात मराठी माणसाची मान ताठ राहिली। भाजपा यापुढे ठाकरे यांचा नाद करणार नाही असंच दिसतं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भाजपाची ही अवस्था कोणत्या नेत्यामुळे अशी झाली आहे? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।